Welcome students. Welcome to your virtual classroom of English. Today we are starting here unit 2nd. It's 2.1 We Shall Overcome. It's a song. It is not only a song but it gives a message of hope. या गाण्याचा कोणीही एक कवी नाहीये. परंतु जसं वेळ जात गेला, जशी वर्ष जात गेली, प्रत्येकाने या गाण्यामध्ये एक कडवं जोडत गेले आहेत. It tells us about the certainty of better future where everybody will have the equal rights and opportunities. हे केवळ एक गीत नसून या गीतामध्ये एक आशेचा किरण दाखवला आहे. भविष्य खूप उज्ज्वल असणार आहे, चांगलं असणार आहे. भविष्य इतकं चांगलं असेल की जिथे सर्व समान असतील, सर्वांना समान संधी उपलब्ध असतील आणि कोणीही उच्च नसेल, कोणीही नीच नसेल, असा कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी नसेल. Actually, this is a gospel song which became a protest song and a key anthem of the civil rights movement. Civil rights movement म्हणजे नागरी हक्क चळवळ जी अमेरिकेमध्ये झाली होती. We Shall Overcome was used as a protest song in the civil rights movement in USA. USA means United States of America. The song expresses unity, determination to fight injustice and hope. हे जे गाणं आहे हे अमेरिकेमध्ये जे आफ्रिकेतून आणलेले लोक होते, काळे लोक, निग्रो लोक जे होते, त्या लोकांना अमेरिकेमध्ये गुलाम म्हणून वागवलं जायचं. त्यांना कुठलेही अधिकार दिलेले नव्हते आणि त्यांच्यावर होणाऱ्या या अन्यायाच्या विरोधात ती सगळी लोक एकत्र झाली होती. आणि हे जे गाणं आहे वी शॅल ओव्हरकम, हे गाणं त्यांचं प्रेरणास्थान बनलं होतं. त्यांच्यावर होणारा अन्याय, त्यांच्यावर लादलं जाणारी गुलामी आणि या सगळ्याच्या विरुद्ध ते सगळे लोक एकत्र आले होते. द सॉन्ग एक्सप्रेसेस युनिटी. युनिटी म्हणजे एकता. आणि त्या अन्यायाविरुद्ध त्यांचा लढा, त्यांना असलेली भविष्याबद्दलची आशा, ह्या सगळ्याचा निश्चय या गाण्यामध्ये होता. दिस सॉन्ग हॅज मेनी व्हर्जन्स. द वेल नोन हिंदी इन्स्पिरेशनल सॉन्ग हम होंगे कामयाब वॉज बेस्ड ऑन वी शॅल ओव्हरकम. तुम्ही सर्वांनी आपलं हिंदी गाणं ऐकलं असेल, हम होंगे कामयाब एक दिन. हे सुद्धा याच गाण्याचं एक व्हर्जन आहे. कारण की जगभरातल्या सर्व भाषांमध्ये या गाण्याचा अनुवाद केला गेलेला आहे, या गाण्याचं भाषांतर झालेलं आहे. वी शॅल ओव्हरकम. स्टुडंट्स, लिसन टू द सॉन्ग केअरफुली. लिसन टू द pronunciations of the song and after that read the poem and try to sing the We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We'll walk hand in hand, we'll walk hand in hand, we'll walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We'll walk hand in hand, we'll walk hand in hand, we'll walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart,
Now here we will take it stanza by stanza. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall overcome is a ray of hope that someday we will be successful. कधीतरी आपण नक्कीच यशस्वी होऊ. ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती जाणार आहे आणि या परिस्थितीतून आपण समोर जाऊन यशस्वी होणार आहोत. आय डू बिलीव्ह, डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह म्हणजे मला हृदयातून असं कुठेतरी वाटत आहे, मला पक्का विश्वास आहे की एक दिवस असा येईल की ज्या दिवशी आपण यशस्वी होऊ. आत्ताचा काळ कितीही कठीण असला तरीसुद्धा आपण यातून बाहेर पडू. दॅट मीन्स वी शॅल ओव्हरकम. We will walk hand in hand, we will walk hand in hand, we will walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. आणि आपल्याला यशस्वी जर व्हायचं असेल तर आपल्याला नक्कीच एकमेकांचे हात हातात घेऊन पुढे जायला हवं. म्हणजे आपल्याला एकमेकांच्या सोबत समोर जायला हवं. आणि जर आपण एकमेकांच्या सोबत असू, एकमेकांच्या साथीने आपल्याला ही लढाई लढायची आहे आणि जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच आपल्याला एकमेकांच्या सोबत असलं पाहिजे आणि एकमेकांच्या हातात हात घालून पुढे गेलं पाहिजे. हा विश्वास मला वाटतो. जर आपण एकमेकांच्या सोबत असू तर नक्कीच पुढचा जो येणारा दिवस असेल आपण यशस्वी झालेलो असू. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. एक दिवस नक्कीच असा येईल की ज्या ठिकाणी आपल्याला कुणाचीही भीती असणार नाही. वी आर नॉट अफ्रेड, वी विल नॉट अफ्रेड ऑफ एनीबडी अँड दॅट डे विल कम इन आवर लाईफ. डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह. नक्कीच मला हृदयातून असं वाटत आहे, मला विश्वास वाटतो आहे की एक दिवस असा असेल की आपल्याला कोणालाही न भिता, कोणालाही न घाबरता आपल्याला जगता येईल, मुक्तपणे जगता येईल आणि नक्कीच ही सगळी जी परिस्थिती आहे यावर आपण मात करून पुढे जाऊ. वी शॅल ओव्हरकम समडे. द ट्रूथ शॅल मेक अस फ्री, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री समडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह दॅट वी शॅल ओव्हरकम समडे. द ट्रूथ शॅल मेक अस फ्री. द ट्रूथ, ट्रूथ म्हणजे सत्य. एक दिवस नक्कीच असा येईल की जे सत्य आहे, आपली सत्याची बाजू आहे. आपल्यावर अन्याय करणारे लोक कितीही शक्तिशाली असले, कितीही सशक्त असले तरी एक दिवस असा येईल की आपली जी सत्याची बाजू आहे तीच उजळून निघेल आणि आपण सत्याच्या बाजूने आहोत. सत्य आपल्या बाजूला असल्यामुळे आपला जो समोरचा दिवस असेल तो स्वतंत्र असेल. आपल्यावरती कोणाचंही राज्य असणार नाही, आपल्यावरती कोणाचाही अन्याय होणार नाही आणि हे सत्यच आपल्याला समोर स्वतंत्र करेल. द ट्रूथ शॅल मेक अस फ्री. आणि हा विश्वास मला वाटतो आहे की समोरचा जो दिवस येईल त्या दिवशी आपण ह्या सगळ्या वाईट गोष्टींवर मात केलेली असेल. वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस समडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह दॅट वी शॅल ओव्हरकम समडे. आज जरी कितीही आपण आंदोलन करत असलो किंवा या ठिकाणी आपण कितीही निषेध व्यक्त करत असलो, आजचा दिवस कितीही गोंधळाचा असला, आज आपल्यावर कितीही अन्याय होत असला तरी आपला हा लढा जो आपण सुरू ठेवलेला आहे त्याने भविष्यात नक्कीच एक दिवस असा येईल की आपण शांततेने जगू. आपलं भविष्य शांततापूर्ण असेल आणि आपण सगळेजण शांततेने जगत असू, आपल्याला सगळे अधिकार मिळाले असतील. स्टुडंट्स, द पोएट ऑर द पोएट्स, ज्यांनी सगळ्यांनी ही कविता याच्यामध्ये एक एक कडवं वाढवत नेलेलं आहे, त्या सगळ्या कवींना असं म्हणायचं आहे की जगभरामध्ये जितकी आंदोलनं झाली आहेत किंवा आजही ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या परिस्थितीला हे जे गाणं आहे हे प्रेरणा देऊन जातं. दिस इज अ व्हेरी इन्स्पिरेशनल सॉन्ग. आणि जगातल्या प्रत्येक ठिकाणी कुठल्याही वाईट परिस्थितीला हे गाणं त्या ठिकाणी अगदी सूट करतं. जसं आता आपण कोरोनाच्या परिस्थितीत आहोत, जर तुम्ही यावेळेला हे जर गाणं म्हटलं दॅट वी शॅल ओव्हरकम समडे, तर नक्कीच ही कोरोनाची परिस्थिती एक दिवस जाईल आणि आपण सगळेजण त्यावर यशस्वीरित्या मात केलेली असू.
The song suits to every situation. So, this is the song. Watch the video carefully, learn the song, listen to the song carefully, try to sing it, and enjoy. Till then, good day.